आणि या मुंबईमध्ये ना हे सगळं खोदून ठेवलं आहे, अर्धी मुंबई खोदून ठेवली आहे रेडीमध्ये एकदम ताम झाम बाय जाप झूप अप डाऊन ए ए ए ए ए. चला सर्व तामझाम झालं आहे. ते तामझाम व्हायलाच ना एवढा वेळ जातो. थांब अमय, पहिला मी बसतो मग तू बस. चला अमय बाय बसतो, आरामात प्रेमाने बस. चला गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव. आता निघू सनसनवत. जरा फक्त वायझर बंद करून घेतो कारण का खूप जास्त ऊन आहे. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता मस्तपैकी पहिलं फ्यूलअप करूया. चलो निघालो आहे. वाजले 2:20. तर जे काय तामझाम होता आपला त्याला ऑलमोस्ट 1 तासाच्या वरती गेला सगळा रेडी व्हायला. आणि आपली ऐरावत ना काय सांगू यार, भरपूर दिवसांनी खूप जास्त लोडेड झाली आहे. आणि आता तिला मला असं बघताना खूप मजा वाटते. आणि या मुंबईमध्ये ना हे सगळं खोदून ठेवलं आहे, अर्धी मुंबई खोदून ठेवली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, अमयनीनं इंटरकॉम घेतला आहे आता. त्यामुळे आम्हाला कम्युनिकेशन करायला, बोलायला कनेक्ट झालेलं आहे आता. त्यामुळे एकदम सोप्पा जाणार आहेत गोष्टी भरपूर. आता आपण निघालो आहे कोल्हापूरला, नरसोबाच्या वाडीला. ह्याच्या अगोदर पण मी व्लॉग बनवला याच्यावरती, पण ते माझा आहे ना एक तो सॉफ्ट कॉर्नर आहे ती जागा. ह्याच्या अगोदर पण मी हेच बोललो आहे ब्लॉगमध्ये, पण परत तेच बोलतो आहे. आणि मी भरपूर महिने झाले, म्हणजे ऑलमोस्ट 1 वर्ष होत आलं आहे मी गेलो नाही आहे. रोहित पण येतो आहे. आपली सगळी कामं झालीत आणि निघालो आहे. फक्त काय हे तामझाम पॅकिंग ॲडजस्टमेंट या सगळ्या गोष्टी करेपर्यंत जीव जातो आपला. तर आता ते सगळं केलं आहे. आज माहीत नाही आज काका काकी सगळे का उभे आहेत आमच्या इथे. युजली नसतात इथे, त्यांचं टार्गेट पूर्ण झालं नसावं कदाचित, म्हणून ते फिरत असावे. काल सर्व्हिसिंग केली, ऐरावतला फुल रेडी केली, छोटे मोठे मॉडिफिकेशन केलेत. काल सांगू अर्धा दिवस माझा गेला आहे, अर्धा काय ऑलमोस्ट अख्खा दिवस गेला या गाडीचं सगळं काम करण्यामध्ये. कारण का मला म्हणजे 8 महिने मला काय या गाडीला हात लावायला भेटलंच नव्हतं. त्यामुळे सगळी रेडी केली गाडी, अख्खी गाडी रेडी केली एकदम प्रॉपर. आता फ्यूलअप करूया आणि जाऊया. रोहित पण येतोय, तर रोहित आपली अश्वमेध घेऊन येतोय. तर तो कालच रात्री गाडी घेऊन गेला ऑलरेडी, ती पण सर्व्हिस करून ठेवलेली. एवढे सगळीकडे रस्ते खोदून ठेवलेत ना की सगळीकडे सगळं ट्रॅफिक जॅम आहे. त्यामुळे जरा गडबड होते आमची. तर आतल्या रस्त्याने जरा जाऊया फटाफट. आज कसं जरा लांबचा पल्ला आहे ना आपला, त्यामुळे जरा त्या हिशोबाने गाडी चालवावी लागणार आहे. तर आपण आता पेट्रोल वगैरे भरलं. मेन रोडचा जो रोजचा आपला पेट्रोल पंप आहे, पण तिकडे सगळी लाईन लागली आहे, सगळं हायवे बंद आहे. बिकॉज ऑफ एक ब्रिजचं काम चालू आहे परळचा. जो आपला एल्फिस्टनचा ब्रिज आहे त्याच्यावरचा जो ब्रिज आहे गौरी शंकरवाला, त्याचं ना काम चालू आहे. त्यामुळे जरा गडबड आहे. ए राजा, रोहितचा 4 वेळा फोन येऊन गेला आहे, निघालात की नाही, निघालात की नाही. पोचलो आपण आता मानपूरला, देवनारला. 5 ते 10 मिनटामध्ये रोहितकडे पोचू. फक्त आता त्यांनी काय पॅकिंग बिकिंग करून बॅग बांधून ठेवलेली पाहिजे, म्हणजे आपण कसं पोचल्या पटकन निघालो. पण एक तर काय आहे ना, खूप गरम होतं आहे आणि त्याच्यामुळे ना अर्धा जीव जातो आहे. आणि आज बऱ्याच वर्षाभरानंतर एवढी लोडेड बाईक म्हणजे चालवतो आहे मी मुंबईतल्या मुंबईत. कधी ऐरावत कधी अश्वमेध चालवतो आहे, पण ते थोडं वर्षभरानंतर एवढं सगळं तामझाम घालून निघायचं, तर ते थोडं ॲडजस्ट व्हायला टाईम लागतो आहे. 2 महिन्यातनं 3 महिन्यातनं एक 2 राईड असतील ना, तर काय आपल्याला वाटत नाही, आपण यूज टू असतो त्या गोष्टीला. चला आलो आहे पाम बीचला. आता हा लेफ्ट मारूया, रोहितच्या घरी जाऊया.
रोहित साहेब तयार आहेत का बघूया. जर तयार असतील तर तसाच युटर्न मारूया आणि झप करून निघून जाऊया. आता रोहित साहेब फक्त कृपा करून आलेले असून दे खाली. नाही आलाच नाही साहेब, आलेच नाहीत. का बोले बबुआ इनको, का बोले हम. म्हणजे त्याला ना कंटेंट पाहिजेच द्यायला मला. आला नाही अजून. थांबत काय भाई, काय काय तुझं काय माझं काय जायचं आहे की नाही. मला जायचंय. तुम्ही भाई फुल तयार. अरे त्याला काय मला वाटलं तू ह्याच्यावरून मला काहीतरी बोलणारच आहे. आता लेट नाही होत आहे. दोघं मला शूट करतायत रेडी मध्ये एकदम. ताम झाम बाय जाप झूप अप डाऊन आ उ ए ए ए ए ए. पेअरिंग चालू आहे. पेअरिंग चालू आहे तिघांची. थोडा टास्क आहे हा पेअरिंग व्हायला. बघू कसं पेअर होत आहे ते. झालो आहे मस्त. अश्वमेध रेडी झाली आहे नेहमीप्रमाणे. हिची एक बॅग तिकडे शिफ्ट केली आहे कारण का अमयला बसताना थोडा गडबड होते पण ती तिकडे शिफ्ट करून टाकली. हा एकटाच आहे त्या गाडीवरती. अर्धा तास झाला आहे. अर्धा तास तिघं कनेक्टच होत नाहीत आम्ही. काय गडबड आहे माहीत नाही. लफडा आहे भाई, लफडा आहे. अर्धा तास झाला आपल्याला कनेक्ट करतोय. अर्धा तास वेळ गेला आहे. 4 वाजत आले 4. चला तो काय इंटरकॉम कनेक्ट होत नाही. आपण ऑलमोस्ट अर्ध्या तासाच्या वरती टाईम घालवला आहे. आणि कसं काय ते ए ए ए ए ए तुझ्या पुढे काय असेल ते इंटरकॉम वगैरे कनेक्ट करूया. आता तेवढा वेळ वाया कारण का वाजलेत 4 वाजलेत. अजून आपल्याला कामोट्याला थांबायचं आहे. आपलं अजून एक रायडिंग जॅकेट तिकडे आहे अमयसाठी. माझं जॅकेट आहे जुनंवालं. माझ्या भाच्याकडे होतं. त्याला म्हटलं दे, आज ते कामाला येईल. हा 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 हवा 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 हवा. जे सुख वाटतंय ना, सुख आता अल्टिमेट लेवल. आमची झाली एक गंमत. आम्ही फ्लोमध्ये ना राईड मारला आणि सरळ सुसाट निघालो या रस्त्याने. नंतर आठवलं की तो माझा भाचा उभा आहे कारगरला जॅकेट घेऊन. तर परत कुठून युटर्न नव्हता तर पुढून युटर्न मारला. आता परत रिटर्न चाललो आहे वाशीकडे. ती उशीर झाला ना की मग उशीरच होतो. ठीक आहे, आता जे आहे ते आहे. आता काय करू शकत नाही. आणि आम्ही दोघं कनेक्टेड नाही आहे, रोहित आणि मी. त्यामुळे जरा गडबड आहे. कम्युनिकेशन होत नाही आमचं. चालायचं. आपले भाई उभे आहेत, दाढीवाले भाई. हा आहे साहिल. बिचारा 1 तास थांबलाय जॅकेटसाठी. हा पहिली राईड आठवली. पहिली राईड इकडेच भेटलो होतो ना आम्ही. इथेच भेटलेलो. हा पहिल्यांदा भेटलेला तेव्हा आपल्याला. येतोस तर चल. डेस्टिनेशन तीच आहे, फक्त गाड्या वेगवेगळ्या आहेत. तेच बोललो ना. बघ ए दिसतोय काय. हा एक नंबर वाटतोय सवन. ते फायटर जेटचा पायलट वाटतोय तो. अरे नाही पण खरंच छान वाटतोय. चला गणपती बाप्पा मोरया. आत्ता ऑफिशियली तिघं कनेक्ट झालोय. तिघं प्रॉपर रायडिंग गेअर्समध्ये आहेत, हेल्मेटमध्ये आहे, कनेक्टेड आहेत. चला गणपती बाप्पा मोरया. आता वाजलेले आहेत 4:45 आणि सध्या आपण कामोट्यामध्ये. आत्ता कुठे सगळे कामं आणि सगळ्या गोष्टी क्लिअर आउट झालेल्या आहेत. आता कुठे थांबूया नको. आणि आता आपण डायरेक्ट जाऊया लोणावळा वगैरे क्रॉस करून काहीतरी खायला थांबूया.
म्हणजे अख्ख्या राईडचा फेवरेट पार्ट असतो आमचा हा. म्हणजे जे घरून निघतो ते फक्त या वेळेसाठी आम्ही आतुरलेलो असतो. मजा येते. म्हणजे आज ना एक पण रायडर नाही दिसला आम्हाला कुठेच नाही. कारण का मुळात आपणच उशिरा निघालोय. ही मजा येते. ही मला अशी गाडी झोपवायला ना, हे टर्निंग कॉर्नरिंग करायला मजा येते. पण काय आम्ही थोडा ना भीतो. पालखी पालखी मित्रांनो, पाचचा व्हिडिओ बघा माझा पालखीचा, साई लीलाचा. हिंदीमध्ये आहे पण बघा, आय बटन मध्ये लिंक देतो, नक्की पहा. रोहित एक छोटासा टी ब्रेक पटकन. अमय टी ब्रेक. चीयर्स. मस्त भाई. सनसेट लोणावळा आणि 2 कोणावळा. चला चला पटापट आवरा. ए निघूया, जायचंय की नाही? अरे भाई चला. हा निघूया. चहा वडापाव आणि आता संसार आवरा आवरा. वडापाव आणि जेली पण घेतले खायला आज. ह्या दोघांचं ना काय फालतूगिरी संपतच नाही. त्या दिवशी पण रात्री 2 वाजता फालतूगिरी चालू आहे. इथे पण फालतूगिरी चालू आहे. इथे लोकांना सांगत फिरतायत, हा ॲक्टर आहे ह्याला भेटा, हा ॲक्टर आहे ह्याला भेटा. 4 लोक येऊन फालतूमध्ये मला काहीतरी विचारतायत. आजोबांनी चौकशी केली की हा माणूस ऍक्टर आहे का, ऋतिक रोशनचा विला शोधताय. आहा काय माहोल झालाय माहितीये. एकदा आम्ही असेच चाललेलो नरसोबाच्या वाडीलाच, तर इथे पुढे कुठेतरी ना एक धाबा होता. कुठला होता आता मला नाव नाही आठवत त्या धाब्याचं, पण ते कोणाचा मासीदा धाबा. येस, मासीदा धाबा. काय लोकेशन म्हणजे भारी. आम्ही बाहेर रस्त्याला थांबलेलो. मस्त चहा, पाजींचा धाबा होता. मस्त चहा पाजलेली त्यांनी आम्हाला एकदम भारीवाली. आणि त्यांनी ना असं काहीतरी बनवलं इथे की बायकर्स लोकांना किंवा जे ट्रॅव्हल करणाऱ्या लोकांसाठी एक मस्त असं रेस्ट रूम किंवा रिलॅक्सेशन रूम वगैरे असं भारी बनवलेलं. आता ते मला ना कुठे सापडत नाही, ते रस्त्यात दिसत नाही. मे बी पुढे गेला असेल किंवा मागे राहिला असेल, माहीत नाही. पण आता आपल्याकडे ना टाईम नाही आहे. आपला खूप टाईम वेस्ट झाला ऑलरेडी. आता आपण कुठे थांबायचं नाही. छोटा एक टी ब्रेक घेतलेला. आता निघालोय, मस्त सुसाट निघालो एकदम पॉवरमध्ये. आता सरळ पुण्याचं ट्रॅफिक बिफिक क्रॉस करून मग आपण पुढे थांबू. मला वायझर चेंज करायचा आहे. आता दुसरा वायझर सुद्धा आणलाय नॉर्मलवाला. ह्या लाईटचे हे फायदे आहेत. हॉर्न मारायची गरज नाही. हे असं पासिंग दिलं की आपलं काम झालं. भारी. मला काय माहित नाही, दिवसापेक्षा आहे ना मला रात्री गाडी चालवायला खूप मजा येते. कारण की आपण लाईटवरती खर्च तेवढा केलाय ना. हे असं मजा येते मला. किती दिवस वाट बघत होतो या सगळ्या गोष्टींची की असं लांब फिरायला जायला भेटलं पाहिजे. किती दिवसांनी असं ना मस्त गोल्डन सनसेट बघतोय, तो पण असं ट्रॅव्हल करताना. हा 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 म्हणजे असं झालं ना, काय सांगू आता, माझ्याकडे शब्द नाहीत. एवढ्या दिवसांनी बाहेर पडल्यानंतर तो गाडी चालवायचा फील, हा असा गोल्डन सनसेट, लाजवाब. अरे एक नंबर वाटतोय सनसेट भाई, एक नंबर. ऑलमोस्ट एक वर्ष झालं. 1 वर्षांनी हा रस्ता हे सगळं मस्त अनुभवतोय. फक्त वायझर चेंज करायला थांबलेलो आपण. 20 मिनटं घालवली, 20 ते 25 मिनटं. स्वागत आहे तुमचं पुण्यामध्ये आणि पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये. तर मंडळी, आपण आलोय पुण्यात आणि लावलाय मॅप. एस्टिमेटेड टाइम 1:45चा दाखवतोय रात्री. आरामात जाऊया म्हणजे आपण ऑलमोस्ट 3 साडेतीन पकडून झाला. जेवायला थांबणार, ब्रेक घेणार, पुढे अजून 1 ते 1.5 तास. आपल्याला काय घाई नाहीये. आरामात जाऊ, आरामात येऊ.
आपण फक्त दर्शनासाठीच चाललोय. ते दर्शन घेऊ आणि उद्या आरामात निघू. दरवेळेला असं ना विचार करतो की अरे कोल्हापुरात चाललोय ना, मग मस्त तांबडा पांढरा रस्सा विस्सा खाऊया. पण देवदर्शनाला जातो त्यामुळे तो तांबडा पांढरा रस्सा प्रत्येक वेळेला कॅन्सल होतो. आलेलो आहे आपण कात्रजच्या बोगद्यात. हा 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 दुपारचं या बोगद्यात आल्यानंतर एवढं बरं वाटतं, एकदम शांत वाटतं. काय म्हणतं रोहित? हा 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 काय चंद्र वाटतोय तो. पुणे सोडून आता वाईच्या दिशेने चाललोय आणि एवढं मस्त वातावरण आहे ना, एकदम मस्त क्लायमेट आहे. म्हणजे असं थंड पण नाहीये आणि गरम पण नाही होत, एकदम प्लेझंट क्लायमेट आहे. आणि जो चंद्र दिसतोय ना तो काय तो गोप्रो मध्ये दिसणार नाही. मस्त एन्जॉय करतोय आम्ही. अख्खा रोड रिकामी आहे, काही ट्रॅफिक नाही भेटलं पुणे सोडल्यानंतर. मस्त खेचली आम्ही दणदणीत दोघांनी पण. आता वाजत आले आहेत 9:20. आता विचार करतोय जरा कुठेतरी पेट पूजा करूया, कारण का दुपारी आम्ही तिघं पण जेवलो नाही आहोत. फक्त चहा पिलोय मगाशी, बस बाकी काही नाही. तर मस्त रामटोन खाऊया. मंडळी स्वागत आहे तुमचं राजधानी साताऱ्यामध्ये. आपले बाबा दिसलेले आहेत राईटला, म्हणजे आपण आता सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेला आहे पुणे सोडून. ओम साईराम. तर आता मंडळी कुठेतरी खायचा बंदोबस्त करूया मस्त पैकी, भारी पैकी. आदित्य जेवण येत आहे. आलोय साताऱ्यात. थँक्यू. रोटी पातळ एकदम मस्त भारी आहे. संध्या पोटामध्ये टाकायची गरज आहे. तुझे देशील ते आम्हाला. आहोत आपण साताऱ्यात. सातारा टोल सोडल्यावरती सद्गुरू हॉटेल आहे. मी बराच वेळा या हॉटेलला थांबलोय. खूप सुंदर जेवण आहे. ॲम्बियन्स पण सगळ्यात भारी आहे. फूड क्वालिटी पण चांगली आहे. खूप जास्त स्वच्छता आहे. सातारा टोल सोडला ना की एक 11 किलोमीटरवरती, एक्झॅक्ट 11 किलोमीटरवरती लेफ्ट साईडला. ट्राय करा कधी. खूप लेट झालंय, ऑलमोस्ट 11 वाजले. आता हे एवढं जेवल्यानंतर मला वाटतं झोपायचंच आहे. नो अजिनोमोटो, सेव्ह लाईफ. नाही पण हे मी खूप जेव्हा अगोदर आलो होतो, जेव्हा हे हॉटेल स्टार्ट झालं होतं, म्हणजे एक 8 वर्षापूर्वी हे हॉटेल सुरू झालंय, तेव्हापासून मी येतोय या हॉटेलला. आहा काय सांगू. हवंय जे जेवण आहे ना, त्या जेवणाने पूर्ण प्रवासाचा शीण उतरलाय. असं वाटतच नाही की हॉटेलमध्ये जेवलो. असं वाटतं ना घरी जेवलो मस्त एकदम भारी. आहे पण मेथी, शेंगदाणे, लसूण मिक्स फ्लेवर फार सुंदर होतं. आता एवढं मस्त जेवलोय ना, वाजलेत 11:15. मला वाटतं ऑलमोस्ट पोचेपर्यंत आपल्याला 3-3:30 तरी होणार. झोपूया आता जेवण. आता काय गंमत आहे, आता पुढे आहे ना काही दाखवणार का नसणार, तरी पण जिकडे जिकडे काय काय गोष्टी दाखवता येतील मी दाखवेन. रूम आपण ऑलरेडी बुक केलेली आहे तिकडे. त्यांनी रूमची चावी पण ठेवली आहे, सगळं ठेवलंय. जायचंय फक्त. आता थोडा आतमधला जो रस्ता आहे पुढून जो लेफ्ट आहे तो सिंगल रोड असणार आहे, त्यामुळे थोडा वेळ जाईल. ओके रोहित, आरामात जाऊया. रोहित आज फर्स्ट टाइम इकडनं बाईक राईड करून आलाय, नाही तर प्रत्येक वेळेला माझ्या पाठी बसलेला असतो. आज तो मला काय म्हणतो माहितीये काय, भाई काय सांगू तुला, काय वाटतंय माहितीये, काय फील होतंय रे. मग मी त्याला म्हटलं, मग तुला आता कळतंय की मला ह्या रोडला किती मजा येते गाडी चालवायला.
अमयराव फक्त लॉक झालेली मधीच. पण एक्सपेक्टेड होतं. ठीक आहे. तरी नाही होणार होता आता, कारण की यूज टू झालाय तर. मी काय रेग्युलर ट्रॅव्हलर नाही. बट हा एक्सपिरियन्स घेणं गरजेचं आहे. माणसाने म्हणजे आमच्यापेक्षा जास्त कारवर ट्रॅव्हल करतो. येस कारवर आता कसं आहे ते त्याला कारवरनं बाईकवर आणायचं, त्याला ते मोटिवेट करतो. काही दिवसात डिलिव्हरी ब्लॉग वगैरे, न्यू डिलिव्हरी, न्यू मेंबर इन फॅमिली वाला ब्लॉग तुम्हाला कदाचित बघायला मिळेल जर आम्ही मनावर घेतलं तर. बघ मी हे टाकणार आहे, माझ्याकडे प्रूफ राहणार आहे मग. देन यू कांट डिनाय. तसा प्रिंटरचा बोललो की नाही, ते प्रिंटर ठीक आहे, तो घरात राहणार आहे. तसंच हे पण गेलं. आणि आपला भाऊ 3D प्रिंटर आहे आपल्याकडे. तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल 3D मध्ये, म्हणजे काही गिफ्ट आयटमसाठी, बल्क क्वांटिटी, कॉर्पोरेट गिफ्टिंग काही, तर मी अमेझॉन नंबर आणि इन्स्टाची ID डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो, तुम्ही त्याला कॉल करू शकता. भाई डीजे पार्टी आहे की काय? डीजे आहे की काय? डीजे आतमध्ये पब आहे आज. ढिकचिक ते पण तिकडे. डीजे वाले बाबू जरा चला 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 चला. ए ए ए ए ए नाचेल. अरे ए तू काय बघतोय बाळा? फोन बघतोय जरा, लोकांचे फोन बिन आले, मेसेज आले. मग जेव्हा तू तिकडे जाणार ना हॉटेलला, तेव्हा तुला तो काय सांगणार बघ. अरे मला माहिती तो काय सांगणार तू बघ. म्हणजे तो टाइम ठरलेलाच आहे. हा मग तो 2:30च्या टायमाला ही फालतूगिरी प्रत्येक पेट्रोल पंपवर करायचीच आहे. वाजले 2:15. एक छोटा ब्रेक घेतलाय चिनी हातोडावाला. राहिले 47 किलोमीटरला 1 तास दाखवत आहे. जायचंय म्हणून नाही जायचं, थोडस एन्जॉयची. आमच्या गप्पा गोष्टी चालू आहेत. जुने एक्सपिरियन्स, त्याच्यापेक्षा जुने एक्सपिरियन्स, रायडिंग एक्सपिरियन्स. काय मग रोहित, लाईट कशा वाटतायत तुला माझ्या? एकदम भारी, सगळं चमकतंय. वाजलेले आहेत रात्रीचे 2:30 वाजत आलेत आणि चालतोय. रस्ता काही संपत नाही आमचा. आणि आता हा रोड खूप जास्त बरा केलाय, खूप जास्त. म्हणजे लिटरली म्हणू ना की म्हणजे द रोड टू हेवन सारखा झालाय हा. आता पहिला हा सिंगल रोड होता, एकदम सिंगल रोड, आजूबाजूला काय नाही, काहीच नाही, एकदम मस्त रोड झालाय हा. शेवटची 58 मिनिट्स राहिलेत. एस्टिमेटेड टाइम 3:30 दाखवतोय. तर आपण अर्धा तास लवकर आहे. मी 4 पकडून चाललेलो. असं वाटलं होतं. आत्ता थोड्या वेळापूर्वी मी एवढी तारीफ केली आणि बघा, आसमान से गिरे और खजूर में अटके. चला, हा टास्क संपलाय. एवढासाच होता, पण तेवढ्याशा रस्त्याने आम्हाला थोडा चार्जअप केला. तो मला वाटतं त्या मधल्या गावकऱ्यांनी काय पैसे बिशे भरले नाही वाटतं यांचे. हा, एवढा चांगला रोड होता आणि अचानक एकदम तो तसावाला रोड आला. थोडा ते इकडे त्यांनी काहीतरी बोर्ड बिल्ड लावला पाहिजे ॲक्च्युली, की इथे असा रोड खराब आहे किंवा काय, पुढे डायव्हर्जन आहे, काहीतरी बोर्ड लावा. चला, शेवटचे 11 मिनटं राहिली आहेत. 5 ते 7 किलोमीटर राहिले आहेत. एकदम आरामात आलो आहे आम्ही, कारण का मध्ये रस्त्याचा पॅच खूप चांगला मिळाला. आणि आत्ताचा जो रोड आहे तो असा सिंगल आहे. पाठी तुम्ही बघितलं तो रोड खराब होता, तसा अजून पुढे पण होता. शिरोळ पोलीस ठाणे. मंडळी, शेवटची 10 मिनटं, शेवटची 15 मिनटं जी असतात ना, ती या अशा राईडमध्ये ना एकदम क्रुशल असतात. म्हणजे तिकडे ती 10 मिनटं संपतच नसतात कधी ती असतात. हे सरळ चल रोहित, नेहमी आपण अशा जातो ना, कारण का दिवसाचा 1 वे असतो. ॲट लास्ट
नरसिंहवाडी माझी 1 वर्षाची तपश्चर्या. आज मी आलो. आज देवाने मला सुखरूपपणे इथे आणलंय. आणि काय सांगू तुम्हाला मी काय फील करतोय. मी खूप आतुरतेने खूप महिने वाट बघत होतो इथे यायची. ॲट लास्ट आलो. हां बघ ना, काही काम नाही, सगळं काम ऑटोमॅटिकली अचानक संपलंय. आता मंडळी एवढं काम होतं मला, एवढं भयंकरवालं काम होतं देवाच्या कृपेने. आणि अचानक मध्ये ना सगळी कामं माझी सुरळीत गुरुवार शुक्रवारी पूर्ण झाली. म्हणजे लिटरली गुरुवारीच पूर्ण झाली. सगळी गाडीची कामं करून घेतली फ्रायडेला. आणि सॅटर्डेला आम्ही आज सकाळी नाही, आम्ही दुपारी निघालो. चला जाऊया. श्री गुरुदेव दत्त. तर इथे आपण प्रत्येक वेळेला येतो ना, त्यांना फोन करून ठेवलेला. तो ऑलरेडी रूम बुक केलेली आहे. आता डायरेक्ट जातो, जरा फ्रेश होतो रूममध्ये आणि मग भेटतो तुम्हाला. आलोय आपण रूमवरती. आम्हाला काम तमाम झालेलं आहे. अरे हे काय आलं अभय, काय झालं? झोपण्याच्याच मूड मध्ये आहे. तो येऊन झोपला म्हणजे तो फ्रेश झाला. आता ह्याचा नंबर आहे वाटतं. सगळे जॅकेट विकेट लावून ठेवले. बघा हा एवढा तामझाम आहे वाटतं. बाईक वरती ट्रॅव्हल करणं सोपं आहे. आम्हाला तुला काय म्हणायचंय यावरती? बिलकुल नाही. ते वाटतं खूप सोपं वाटतं की बाबा काय जातात बाईक वरती, पण आम्हाला किती प्रिपेअर्ड जावं लागतं. हे बघा या सगळ्या बॅगा, त्या हेल्मेट, टँक बॅग, हे ते सगळे कॅमेरा गेअर सगळं पडलंय. म्हणजे लिटरली हे तामझाम एवढं सांभाळून हे एक गोष्ट पॅक करायची आठवणी की हे काय कमी पडलं पाहिजे, ते नाही कमी पडलं पाहिजे. बॅटरीज घ्या, हे घ्या, ते घ्या, प्रत्येक ठिकाणी थांबलं की ह्याच्यामधनं काढा, ह्याच्यामध्ये टाका, माईक कनेक्ट करा, सगळं करावं लागतं. म्हणजे आता वाजले आता कुठे माझा फोन पण नाही माहिती कुठे आहे तो. किती वाजले? 3:49 वाजलेत बघा किती. 3:54 म्हणजे 4 वाजलेत 4. आणि आम्ही अजून एकदम फ्रेश कंडिशन मध्ये आहे की नाही? एकदम फ्रेश. आता मस्तपैकी जरा थोडा टाइमपास गप्पा मारतो थोडा वेळ, कारण का झोपता येणार नाहीये कारण की मला आणि रोहितला. मी तर झोपणार आहे. तो फ्रेश झालाय, अजून आम्ही फ्रेश व्हायचे. म्हणजे रायडिंग जॅकेट वगैरे काढून ठेवले, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी अजून आहेत. हा तर आता थोडा वेळ जरा फ्रेश होतो, म्हणजे मस्तपैकी थोडा जरा 10-15 मिनिटं गप्पा मारतो, झोपतो, सकाळी उठूया, दर्शन घेऊया. ओके चला बाय बाय. काय ते उद्याचा प्लॅन उद्या सांगतो. आता सध्या स्विच ऑफ. बाय बाय.